त्रिकोणाची एरिया कशी मोजतात ते बघूया. याकरता पाहिजे एक ट्रेसिंग पेपर आणि पेन. ट्रेसिंग पेपर काचेसारखा पारदर्शक असतो, म्हणून त्याच्यामागे दुसरं काही धरलं तर ते आपल्याला दिसू शकेल. ट्रेसिंग पेपरवरती आपण एक त्रिकोण व उरलेला काही भाग काढूया आणि मग त्यांना कापून घेऊ. त्रिकोणाच्या आतले तिन्ही कोन आपण काढूया. त्यांना नाव देऊ ए, बी आणि सी. त्रिकोणाच्या बाहेरचा कोन आणि पॉइंट डी देखील आपण काढला. मग ए वरनं आपण एक परपेंडिक्युलर काढू आणि त्याला घडी मारून घेऊया. मग पेन वापरून आपण ती लाईन काढू. ही आहे त्रिकोणाची उंची. जर का त्याला अर्ध्यात दुमडून घेतलं, म्हणजे ए ला जर का आपण बेसपर्यंत दुमडलं तर त्याचा मध्यभाग मिळेल आणि त्याची उंची एच असेल तर हे आहे h/2 म्हणजे त्याचा अर्ध. आता त्या बाहेरच्या भागाची आपल्याला गरज नाही आहे, म्हणून त्याला आपण कापून टाकूया. आता तिन्ही कोन आपण आत दुमडू शकतो. तसं केलं तर आपल्याला दोन माप मिळतील, h/2 आणि b/2. म्हणजे उंचीच्या अर्ध आणि त्याच्या बेसच्या लांबीचं पण अर्ध. आता जर का सगळ्या बाजू आपण आत दुमडल्या तर आपल्याला असा आकार मिळेल. तो आकार आपण दुसऱ्या कागदावरती ठेवूया आणि मग त्याला ट्रेस करूया. म्हणजे आपल्याला मिळाला एक रेक्टँगल. त्याला नीट काढून घेऊ. रेक्टँगलला नाव देऊया PQRS. आता PQRS ह्या रेक्टँगलची एरिया ही लेंथ इंटू ब्रेड्थ असणार, म्हणजे लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच b/2 मल्टिप्लाइड बाय h/2. पण आपण मगाशीच पाहिलं की त्रिकोणाची एरिया ही रेक्टँगलच्या दुप्पट आहे. म्हणजे मिळणार 2 इंटू b/2 इंटू h/2. म्हणजेच मिळणार हाफ इंटू b इंटू h. म्हणजे हाफ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. अशी मिळाली त्रिकोणाची एरिया, जी आहे रेक्टँगलच्या दुप्पट.